सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. ख्रिस्ताप्रित्यर्थ विटंबना सोसणे ही मिसर देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. त्याने राजाच्या क्रोधाला न भीता विश्वासाने मिसर देश सोडला, कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. त्याने वल्हाडण सण व रक्त सिंचन हे विधी विश्वासाने पाळले. अशा हेतूने की प्रथम जन्मलेल्यांचा नाश करणाऱ्याने त्यांना शिवू नये. आता मोशे कुठल्या राजघरात, फारोच्या घरामध्ये त्याला ठेवलं होतं राजा म्हणून. तो राज्य बी करू शकला असता, सोन्याच्या चमच्यानं ताठामध्ये त्याला खाल्ला असता, त्याला तिथलं जर राज्य पाहिजे होतं. पण त्याच्यामध्ये कुठलं रक्त होतं? ख्रिस्ती रक्त होतं. हालेलुया. अब्राहामाचंच लेकरू आहे तो. पण तो तिथं सांगत आहे की मी तो त्याचा त्याग केला. हे वागण्यामध्ये येतं. तो तिथं क्लिअर म्हणत आहे, जर मला एवढं आनंदामध्ये जीवन जगायचं असतं, वागायचं असतं, तर मी तिथंच फारोच्या राज्यामध्ये राज्य करत राहिलो असतो. हालेलुया. हे वागण्यामध्ये येतं. जसं क्लसिक पत्रामध्ये दिले, तुम्हाला शोभन असे वागा. जे सत्कर्म आपण करतोय, वागणं आणि करणं. हालेलुया. या ख्रिस्ती जीवनामध्ये पण करणं आपल्याला गरजेचं आहे. तर त्या गोष्टीचा त्याग